बॉलिंग तर मी फेकी टाकायचो. ओ मला बॉलिंग यायचीच नाही अच्छा. आणि आवडायची पण नाही. हम्म. तर मी ॲज अ बॅट्समन मग सिलेक्ट का नाही झालो. आवडायची बॉलिंग? कंटाळवाणी वाटायची? मला बॅटिंगच आवडायची. मला बॉलिंग खूपच त्रास व्हायचा, कारण ते मारतात, बॅट्समन मारतात आणि मग बॉल घ्यावा लागेल आणि हे ते, तर मला ते आवडायचंच नाही. पण आज त्याच बॉलिंगने तुला नाव दिलंय. हो, तर तेच आहे की तुम्ही स्टार्ट कसं करतात आणि फिनिश कसं करतात ते खूप इम्पॉर्टंट आहे. पण मग तर आता बॉलर म्हणून कसा तू हे झाला? मग मला कसं होतं, तिकडे शिवाजी पार्कला सिलेक्ट झालो हम्म. तर खूप मोठे मोठे प्लेयर होते. हम्म. अय्यर होता, मग हरमीत सिंग होता, हो. शार्दूल होता, मला वाटतं लाड तुषार पण होता, होता तेव्हा. तुषार होता. हा. तर हे लोक प्रॅक्टिस करायचे हम्म. आणि तुषार तर माझ्यासोबतच होता आणि तो तर फास्ट बॉलर होता. मी बॅट्समन होतो, तर बॅट्समनची लाईन खूप असायची. अच्छा. तर मला प्रत्येक दिवशी बॅटिंग नाही भेटायची, कारण मी लहान होतो. हा. तर जे टुर्नामेंट आले, तर जे अंडर 13 जे अंडर खेळणार आहेत 14 त्यांना जास्ती संधी त्यांना दिली. भेटायची. तर मी काय करायचं तर मी बॉलिंग टाकायला हो. चालू केली. पण स्वतःहून की स्वतःलाच नाही की असं नेटच्या बाजूला तुम्ही उभा आहे, तर हा. तुम्ही काय नाही काहीतरी करत करण्यापेक्षा उभं राहण्यापेक्षा बॉलिंग टाक. तर पॅडी सरांनी मला बघितलं हो तेव्हा, अच्छा. की अरे तो बॉलिंग तू टाकू शकतो. अच्छा. त्याच्या अगोदर माटुंगाला पण टाकायचो मी, असं नाही की नाही टाकायचो, पण मला आवडायचं नाही की मी बॉलिंग टाकतोय. तर पॅडी सरांनी बघितलं की नाही, तो बॉलिंग पण टाकू शकतो, तो बॉलिंग टाक जरा, तू चांगली टाकतो बॉलिंग, असं मला सांगून त्याने की यार तू बॉलिंग टाक. आणि त्याच्यात मी ऍज अ बॉलर SPGच्या टीम मध्ये आलो.